छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। सोलापूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह, अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव पाळणा पार पडला। जळगावमध्ये शिवजयंती निमित्तानं युवा पर्व या संस्थेच्या वतीनं शिव आरतीचं आयोजन। मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आरतीसाठी जळगावमधील हजारो शिवभक्तांसह आमदार सुरेश भोळे यांची हजेरी। नाशिकच्या पंचवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। यावेळी शिवप्रेमींकडून फटाक्यांची आतषबाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला नाशिकच्या नांदगावमध्ये उत्साहात सुरुवात। आशिया खंडातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि महाआरती। बीडमध्ये शिवजयंतीचा उत्साह, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आकर्षक सजावट। रायगडच्या कुंडलिका नदी किनारी असलेल्या शिवसृष्टी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। परभणीमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईनं छत्रपती शिवरायांचा पुतळा नटला। परिसराला भगवी रोषणाई। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची रायगड जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। जय शिवाजी जय भारत यात्रेचं आयोजन केलं जाणार। या यात्रेमध्ये 5000 नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार। शिवजन्मोत्सवानिमित्त नाशिक शहरात ठिकठिकाणी विविध देखावे, तर शहरातील सीबीएस, पंचवटी, रविवार, कारंजा हे मार्ग वाहतुकीसाठी बंद। वर्ध्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी जय्यत तयारी। महाराजांच्या पुतळ्यामागे भव्य किल्ल्याचा देखावा साकारला। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये अभिनव उपक्रम। राजमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होणार। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। बीडच्या उमरीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। राज्यभरातून 109 बैलगाडा मालकांची हजेरी। विजेत्यांना रोख रकमेचं बक्षीस। लाडकी बहीण योजनेसह इतर योजना राबवण्यासाठी राज्य सरकार गोल्डन बेस डेटा तयार करणार। यामुळे लोकसंख्येचा डेटाही सरकारकडे राहणार। पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरण्यात आले होते, त्यामुळे अडचण आली। मात्र आता आम्ही अर्थ खात्यासोबत बोलून ही समस्या दूर करू, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा ॲक्शन मोडवर। 22 फेब्रुवारी ते 22 मार्च एका महिन्यात काही गोष्टी कराव्या लागतील। प्रत्येक गावामध्ये एक सेवकाची नियुक्ती करणार, जरांगेंची घोषणा। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची न्यायालयाच्या निर्देशानंतर मेयो रुग्णालयात प्रकृतीची तपासणी झाली आणि त्यानंतर जाधव यांची कारागृहात रवानगी करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।